थांबा रे पोट्टी को थांबा रे. सोने सोने पाय 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 त्या मागून त्या कोणाला पाय पाय लवकर पाय. ताई 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 मारू नको ना आम्हाला, मारू नको ना. लवकर टाक लवकर शेण टाक खाली, लवकर टाक शेण. पिंकी पाय पाय पिंकी पाय. थांब आता मंटूला फोन करतो. हॅलो हॅलो मनीष मनीष फोन घे. आपल्या गायेजवळचं सगळं शेण पोट्टे घेऊन गेले. आता आपण काचे टाकूला करशील. तुला म्हणू काही नाही का, सगळं शेण जमा कर, पण तू ऐकलं नाही. आता घे कुठचं आणतात ये तू पाहिले लवकर. फोन घे. पोट्टेनं सगळं शेण घेऊन गेले. आलो थांबा मी आता एकेकाच्या घरी जाऊन चाकूलाच घेऊन येतो त्याच्या घरच्या केलेल्या उद्या. बरं झालं मी दाबू शेण घेऊन आलो. पिंकी पयाली कुठे गेली काय माहित, ममती बी गेली. माहिती सोने ओ सोने शेण आणलं काय रे. शांता काकूला सांगा लागत नाही, ते तर माझ्या आईला सांगेन, मला फटके पडतील घरी गेल्यावर. हा काकू शेण आणलं ना चाकोल्या करायसाठी. शांता काकू तुम्ही केला काय हार होळीसाठी. नाही रे बापा सोने, आता काय माझी चिंता घरी आहे. आता माझी चिंता घरी आला पहिले 2 दिवस पहिले की मग करीन. मी म्हटलं काय नाही सोन्या म्हणीन तर घ्या शांता काकू, मी देतो तुम्हाला चाकोल्या करून. हा शांता काकू देतो मी तुम्हाला करून. पिंकी मी ठीक आहे सोने. चल बाबा घरी जातो पहिले, मस्त चाकोल्या बनवतो, मग शांता काकूला नेऊन देईन. आता शेण ठेवतो घरी आणि चिंकीच्या घरी जातो धावत. सोने चोरून शेण आणलं, धावत तर येत आला, सांगितलं नाही सोन्यानं. शांताबाई काय झालं शांताबाई, कोण होती उभी राहिली तू. काही नाही ना सविता, सोन्या दिसला ना, सोन्याची गंमत पाहून राहिली. शेण आणलं सोन्यानं चोरून, धावत तर चालला गेला घरी चाकोल्या करायसाठी. हो शांताबाई चल, बरं झालं आठवण दिली शांताबाई. आता काय राहिले बा 2 दिवस वाढल्या पाहिजेत ना, मी शेणालीच चालली होती. सविता गंगूबाईच्याच घरून आली मी, सगळं बजेट बसवलं नाही त्याचं. आता चल येतो मी. हा बजेट बसवते शांताबाई. पाय म्हणा किती चत्री आहे ती ननद, तर पण घे ना मनुष्याचं लग्न तरी होऊ देते काय. थांब पहिले माधुरीला म्हणतो चालतं काय, नाही तर माधुरीला अजून राग येईन. पहिलेच तर माधुरीला शांताबाईच्या घरी गेली की लय मोठा राग येते. माधुरी कुठे गेली. माधुरी आली. झाबरूजी काय म्हणत होते तुम्ही मला. अरे इकूनच काय तू, मी म्हणत होतो तुले चालतं काय, रिंकूले बाळ झालं ना, पोरगा झाला, पाहायला चालतं काय. माहीत झालं मले, म्हणेन गावातल्या गावात मामा मामी आहेत, आले नाही पाहायले. झाबरूजी तसं चांगलं वाटते काय, आपल्याला बोलावलं पाळण्यात घालेले तेव्हा जाऊ आपण. माधुरी तू जाय तेव्हा, मग मी चाललो रिंकूचं बाळ पाहायसाठी. ठीक आहे जातो मी जाईन पाळण्यात घालायच्या दिवशी. ठीक आहे माधुरी. झाबरूजी थांबा. काय झालं माधुरी. तुम्ही म्हणत होते ना आपल्या वावराजवळ मोठं झाड आहे होळीच्या फुलाईचं, कलर करतो होळीचा. तुम्हाला सांगतो मला तुम्ही होळीचे फुलं आणून द्या, मी यावर्षी खूप होळी खेळणार आहे. आणसान ना झाबरूजी, नाही तर मी येतो तुमच्यासोबत होळीचे फुलं आणण्यासाठी. नाही माधुरी तू नको येऊ लेकराले, तुला लागेल तेवढे फुलं आणून देतो मी, उद्याच देतो आणून. ठीक आहे मग, यावर्षी तर खूप सारी होळी खेळीन मी. झाबरूजीले पण खूप रंगवील, शांता ताईला पण खूप कलर लावीन. सांगू नको आणि किती चोरून लपून आणले शेण माहिती आहे का तुला. पाय हो म्हणते पाय तर छकुले आपलं शेण घेऊन चालला, पाय लवकर मार त्याला मार. का रे कोण रे तू चोरून घेऊन चालला, आम्ही आणलं आणि तू लपून घेऊन जाता काय. कोण रे जाणं तू आण ना. ममते मी गेलते आणण्यासाठी, पैसे नाही शेण ते जाते, सगळं लोकांनी दिलं म्हणे. आणि माहिती आहे त्या कोठ्याजवळ दंडा घेऊन बसला आहे ती आजीबाई. मी त्या आजीला पाहिलं आणि पयालो. पटकन ठेव खाली, पटकन ठेव. छकुले त्या अंगाने मी भरले हात लावीन बरं, लक्षात ठेवतो, चोरून शेण नेऊ नको आमचं. म्हणते पकड त्याला पकड. चौधी पिंकी
आपण तरी याच्या करून आपल्या लय मोठा झाला चाकोल्या करणं पाहिजे ना. बाई मला अर्ध्या पाहिजे त्याच्यातल्या बरं. तू म्हणू नको मग, नाही पहिले आताच सांगतो मी. मी जाणतो त्याला पकडून. लय हुशार आहे गडी, फुकटातच शेण घेऊन चालला तो. थांब आता मला असं धरतो तुले आणि आपटतोच तुले. रिंकू बेटा, कोण उठली तू बाजून? आई तू कुठे गेलती सांग पहिले. मी गंगोबाईच्या घरी गेलती बिचारे. काय झालं रिंकू? तुला माहित आहे का किती बाळा रडत जाय आणि किती आवाज दिले तुले. आणि तुला सांगतो मी त्या घरी असेपर्यंत तू हिंडणं फिरणं अजिबात बंद कर आई. माहिती हो कोण सविता घरी नव्हती काय? ते वहिनी बी लेकराला घेऊन खोलींदी होती. किती आवाज दिले आई तुले मी. मला चहा करून आण पहिले. नाही दूध दे मला, दूध लय भूक लागली मला. ठीक आहे रिंकू, आलीस मी. सांगा का मी म्हटलं सविताने दिली गेली. नाही आता कुठेच नाही जात. अरे झापरू मामा पेढे घेऊन आले. आई लवकर घे, पण घे झापरू मामा आले पेढे घेऊन, पण घे. काय सांगू रिंकू तुले, ते पेढे बायकोच्या चोरून आणा लागले. बायको तर म्हणते की खाली जा लागते. काय म्हटलं मामा? बसा ना. बाई झाबरू मी म्हणूनच राहिली. झाबरूच्या घरी जातो. कुठे काय निघणं होऊन राहिला झाबरू. माहिती पेढे आणले काय झाबरू? झाबरू मामा तुमची मुलगी कशी आहे? चांगली आहे रिंकू, एकदम चांगली आहे. ते बाळे पण गुटगुटीत बाळ आहे रिंकू. झाबरू बस, मी दोघांना दूध करतो. हा बाई आई दूध राहू दे. नाश्ता तर मामासाठी काहीतरी आहे. पण घे मामानं किती मोठे पैसे खर्च करून पेढे आणले आई. ठीक आहे झाबरू, ठेव पेढे खाली. बस मी दोघांना नाश्ता आणतो. माय सोने किती मोठ्या चाकोल्या केल्या रे सोने तू. मला देतो सोने थोड्याशा. सविता काकू मला शांत काकूला द्या लागतात. तुम्ही पिंकीला मागा. पिंकी बी लय मोठ्या चाकोल्या करून राहिली. जमतात मी पिंकीच्या घरी. मला वाटलंच सोने तू शांत काकूलाच देशील, मला ना देशील. जाऊ दे मी पिंकीलाच मागतो, नाही तर तू यात चोरून घेऊन जाईन. काकू तुम्ही शेण आणून द्या. मग शेणावाली बुडी लय मारते, आमच्या लय मागा लागली होती. मग तुम्ही शेण आणलं की नाही आम्ही तुम्हाला बनवून देतो आणि लवकरच वाळतात मग 2 दिवसांनी. जा मग शेणाचं टोपलं घेऊन या एक. ठीक आहे सोने, चल शेण आणतो जरासं आणि देऊन देतो पट्टेबाजी. मस्त होळीला हारून जाते. आणि शांताबाईले आता काय मी शांताबाई येते की नाही येत, मस्त म्हटलं होळीचे फुलं आणू. सर झोपेला माणूस जसं काही आता वावरातून नांगर होऊन आले 4 बैलाचं. चिंतेचे बाबा माणसापासून माणूस बसेन की काही. चिंतेचे बाबा शांती बरोबर झोप लागेली आली की त्यामध्ये उठवलंच पाहिजे. काय म्हणतं सांग लवकर. झोप येऊन राहिली मला जोरानं. आयुष्यभर मेरा झोपीतच काढता काय? जाणं तो झापरूवाला ना रिंकूचं पोरगं पायासाठी. बसा ना जरासा माणसापाशी माणूस. कोणतं काम आहे तुम्हाला? उठले सुटले की पसरतायत दिवाणवर येऊन म्हाताऱ्या बुड्यासारखे. भल्लाच रिकाम आहे. चला लोकांच्या झोपामुळे आले. बहीण भाऊ सारखेच. काय म्हटलं तुम्ही? काही म्हटलं नाही. जाय तू कर काय करायचं आहे तर आलोच मी. खाय आणि भैले भार असे लोक आहेत. काही ढंगाचे लोक आहेत काय? सोन पाशीन सोन झोपेल तिकडे, नवरापाशीन नवरा झोपेल इकडे. वा रे वा. बरं सोन नोकरीवर काम करते. हा माणूस कोणतं काम करते काय देत? चोरून लपून खायचं काम करते. खाऊ थकते काय तर. जाऊ दे आता, गेली जाते शांती. आता काही येत नाही इकडे. मस्त झोपून घेते एक. हा रे कामचोट काही काम आहे काय आता? चाललं भलता टाइमले कोणाच्या घरी. चिंतेचे बाबा उठले का तुम्ही? जाना आता तर सोन्यानं कधी मोठं शेण आणलं चाकोल्या करायसाठी. आपल्या घरी आता पोरगा नाही ना घरी अजून. चिंता येईन तेव्हा वाळतीन तर ठीक होईन. नाही कधी वाढल्या चाकोल्या तर करा ना. लेकराला घेऊन जराशे आहे. मग आता जीवात जीव नाही आहे. मला पोरीचं कर, नाताचं कर, लेकरायचं कर, स्वयंपाक कर. चिंतेचे बाबा जा ना जरासं. दरवर्षी मोठा हार नेतात ना होईन दी. आता यावर्षी काय नाही काय होते तर. शांती तुला हाव म्हटलं ना, जाय तू लवकर. जर त्या भावाला हाकलून देईन मी. झोप मोडशील माहीत. लवकर जाय तू. थांबा आता दाखवतो मी तुम्हाला. थांबा तुम्ही. काय सोने ते तर म्हणते सोन्यानं शेण नेलं म्हणते सगळं. त्यास आणलं म्हणते रे. किती मोठे जण आणले म्हणते शेणण्यासाठी. आणि काही शेणने ठुलं म्हणे ते बुढी सांगी अशी. नाही सविता काकू
त्या बुढीनं शेण चोरून ठेवलं तिच्या खोपड्यांनी. घेऊन या तुम्हाला मस्त मी चाकोऱ्या करून देतो. जा जा, चोरून चोरून घेऊन ये. बरं पाहतो मी एकदा जाऊन. आता मजा येते काय होती की, आता मजा येते. मी खोटं खोटं सांगितलं काकूले. चल लवकर शिंगोठ्या घरात घेऊन चल. जो रस्त्याने गेलो तो मला शिंगोठ्याच मागते. चल पिंके लवकर.